माझ्यासोबत आहेत श्री प्रशांत यादव, कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष। आपण त्यांची मुलाखत घेत आहोत आताच आत्माराम विद्यामंदिर येथे घडलेल्या प्रकाराबाबत। नमस्कार। मी सकाळपासून ओगलेवाडी परिसरातील बूथ फिरत होतो। मला आत्माराम विद्यामंदिरातील विरोडे गावाच्या बूथमधून तक्रार आली। एक ठेगडे नावाचा अधिकारी त्या बूथवर येणाऱ्या मतदाराला शाई मारताना 2 नंबरचं बटन दाबा अशा पद्धतीच्या सूचना करत होता। अनेक कार्यकर्त्यांनी, आमच्याच कार्यकर्त्यांनी जे तुतारीला मतदान करणार होते त्या लोकांनी सांगितलं अधिकारी अशा पद्धतीने आमच्यावर दबाव आणतोय। माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांच्या वरिष्ठाला बोलवून घेऊन त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी ओढत नेलं आणि ओढत नेऊन पाहिजे अधिकाऱ्याची बदली करा म्हणून सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्याने शब्द दिला आणि त्या अधिकाऱ्याला बाहेर घालवलं आणि दुसरा बदली अधिकारी त्या ठिकाणी पोहोचवण्यात आला। पण ह्या राज्य शासनाची ही मोगरुरी अशा पद्धतीची बरोबर नाही। अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं इलेक्शन हातात गेला असताना अधिकाऱ्यांच्या दबाव आणून त्या ठिकाणी मतदारांना विभ्रमित करण्याचा प्रयत्न करते ही बाब निषेधार्थ आहे। तर हे होते प्रशांत यादव, कराड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष। धन्यवाद। तुझं